सो हे गाईज वेलकम बॅक टू दिस अनदर व्लॉग विथ स्वयं. तर आज आहे शनिवार, आज निवांतच आहे कारण की आज गेलो नाही कॉलेजला. आणि आपल्या डाईटसाठी आपल्याला हा सोडायचा होता नारळ, कारण की मी ओटसोबत नारळाचा खीस टाकून खातो, मला आवडतं. कारण की प्लेन ओट्स इतके भंगार लागतात ना, काही सांगू तुम्हाला. प्लेन ओट्स जरा स्वस्त बसत होते म्हणून मी घेतलेले. तर आपल्याला हा सोलायचा आहे नारळ. सकाळी वाजलेल्या 9:30 वाजलेल्या उठायसाठी. आज उशीर झाला होता जरा, काल राड्यामुळे खूप उशीर झाला आहे. काय कारण की काल आपली बहीण पडली होती आजारी. तिला काय झालं होतं, ती सकाळी लवकर उठलेली, लवकर म्हणजे चांगलेच 10 वाजले, उशीर उठलेली. आणि उठली, घरातून बाहेर आली, आंघोळ वगैरे केली आणि पोरींसोबत खेळायला लागली. ती हाय अशी चक्कर येऊन पडली. तिला म्हणजे शुद्धच राहिली नाही, अचानकच चक्कर येऊन वगैरे पडली. मग सगळे गोळा वगैरे झाले, सगळ्यांना वाटलं आधी खेळती ती. माझी बहीण 9वीत आहे, तुमच्या माहितीसाठी सांगतो. तर उठली म्हणजे डायरेक्ट खालीच पडली. सगळ्यांना वाटतं खेळते, सगळ्यांनी चेष्टा मस्करी केली, तोंडावर पाणी ओतलं तरी काय जागलीच नाही. त्याच्यानंतर मग सगळे घाबरले. मग तिथून तिला दवाखान्यात न्यायचं वगैरे खूप वेळ गेला. त्याच्यामुळे काल व्लॉग पण शूट केला नाही आहे मी, सगळी एमर्जन्सी होती. परवा हा झाला किस्सा. काल दिवसभर तिचं CT स्कॅन MRI वगैरे ह्यातच वेळ गेला. तिथं पण व्लॉग काढता येत नव्हता, खूप गर्दी, त्यात ही एमर्जन्सी घरातली, त्यामुळं काय व्लॉग काढले नाहीत मी. तर आपल्याला हा सोलून आपल्याला आता ओट्समध्ये हात टाकायचा आहे नारळ. मला जाऊच वाटत नव्हतं आणि काल माझं काम पण झालं, म्हटलं जाऊ द्या. हा ते IDचं नाही का, आधार कार्डचं. आता झालेला आहे नारळ सोलून. ते बघा अशा प्रकारे मी सोललेला आहे. आता फक्त इथून चाकूने हे कापायचं गाभा आणि आतलं डायरेक्ट पाणी काढायचं. फक्त की हे करताना थोडंसं लक्ष द्या, कारण काही वेळेस नारळ फुटतो किंवा त्याचे चीर पडून खाली सगळं पाणी सांडतं. वरती हळूहळू मारायचं, मग ते तुटून जातं. तुम्हाला दाखवतो कसं आता पाणी काढायचं ह्यातून. तर चाकू घ्यायचा आणि ग्लास घ्यायचा, त्यातलं ते कापून काढायचं सगळं. असं असं कापून काढलं की डायरेक्ट ह्यात पाणी टाकायचं ग्लासमध्ये. अशा प्रकारे सिम्पली पाणी निघून पण जातं आणि त्यातलं जी घाण आहे त्या नारळाची थोडीशी ते पण कमी राहते. आज तुम्हाला एक जादू दाखवतो. आता जादू बघा, माझ्या हातात इतकी जादू आहे. तर लेट्स गो नाव. आता हे पण काढायचं आपल्याला. एक चुटकी वाजवले की लगेच आपलं सगळं सापडा सूप होतं. अशी जादू शिकायला मला आधी सबस्क्राईब करा, मग तुम्हाला जादू सांगतो हे कशी करतात. तर हे बघा, गोड पाणी एकदम पेलेलं आहे मी, कारण की आता हे नारळ सुकलेला होता म्हणून ह्यात थोडंच पाणी निघलेलं आहे. आणि आपल्याच नारळाचा, आपल्या जे दारासमोर जे नारळ आहे त्याच नारळाचा नारळ आहे हा. तर आपल्याला बनवायचे आता ओट्स. आपण त्याच्या आधी करायचा गॅस चालू. तर तुम्हाला सांगतो मी कसा ओट्स बनवतो. गॅस चालू करायचा, त्याच्यावरती एक थोडंसं पातेलं ठेवायचं बारकंवालं, किंवा जेवढं लागतं तुम्हाला ते. मी स्टीलचं पातेलं ठेवलेलं आहे. त्यानंतर मी घेतलं आहे थोडंसं पाणी. थोडंसंच पाणी घ्या, थोडंसं मापात. तुम्हाला ग्रेव्ही पाहिजे किंवा घट्ट पाहिजे हे तुमच्या ह्याच्यावर असतं. आणि थोडंसं पाणी घ्यायचं, थोडंसं बॉईल होऊ द्यायचं, तोपर्यंत आपण काढू ओट्स. तर हे काय ओट्स पॅक डब्यामधले नाहीत, मी डबा साईड वेगळा आहे. ओट्स मी प्लेन ओट्स आणलेले, ते कंपनीचं नाव घेत नाही आता. प्लेन ओट्स आणलेले 100 रुपयाचे मी पॅकेटमधले. तर मी ह्यात भरून ठेवलेले. ते पॅकेट इथं तिथं पडायचं, त्याच्यामुळं एअरटाईट डब्यामध्ये मी भरून ठेवलं. आणि हे अशा प्रकारचे असतात प्लेन ओट्स. तर आता हे गरम पाणी झालं असेल, थोडंसं कोमट पाणी. तर ह्यात 30 ग्रॅम किंवा 20 ग्रॅम तुमच्या ह्याच्यावर तुम्ही टाकू शकता ओट्स. मी आज थोडंसं मला भूक नाही आहे, त्याच्यामुळं मी 20 ग्रॅम्स ओट्स घेणार आहे. हा जो स्कूप आहे हा 30 ग्रॅमचा स्कूप आहे, त्याच्यामुळं एक अर्धा स्कूप घेतलेला आहे अजून. आणि ठेवायचं आता हे सगळं.
तर हे असं घेतलेला मी ओट्सचा वेगळा डबा आहे, हा एका सप्लिमेंटचा डबा आहे. त्याचा स्टिकर वगैरे काढून मी त्यात ओट्स ठेवलेत. आणि हे बघा असं अशा प्रकारे थोडंसं हे होऊन द्यायचं, थोडंसं हलवा चमच्यानी, कारण की ते वरचे जे पापून राहील तो तसाच कच्चा राहील, त्यासाठी मिक्स होऊ द्यायचं सगळं. ह्यात आधीच थोडीशी क्रीमी म्हणजे ओट्सचा फ्लेवर आहे, क्रीमी ओट्स, पण इतके काही खास लागत नाही, ते मला तर आवडले नाहीत. तुम्हाला आवडतात का ओट्स नक्कीच कमेंट करून सांगा. आणि थोडंसं जर दूध असेल तर दूधही टाकू शकता तुम्ही त्यात. तर जर तुमच्याकडे जास्त दूध असेल तर तुम्ही पाण्याच्या ऐवजी दूध टाका, किंवा दूध नसेल तर पाणी टाका. आणि जरी दोन्ही थोडं थोडं आहे तर दोन्ही मिक्स करून टाका, काहीसुद्धा अडचण नाही आहे. आणि हे जर तुम्ही असं खाल्लं तर तुम्हाला आवडणार नाही, त्यामुळे मी प्रोमोग्रॅनेट आधीच सोलून ठेवलं. हे थोडेसे अर्धं फ्रीजमध्ये आणि अर्धं माझ्यासाठी काढून ठेवलेलं थोडंसं. आणि थोडंसं खोबरं म्हणजे आता आपण पाडलेलं नारळ. मी काय ओट्सला नावं ठेवत नाही आहे, पण तुम्ही जर अजून ह्यात इन्ग्रेडियंट्स ॲड केले तर हे खरंच एक नंबर लागू शकतं. ह्यातमध्ये ॲड करायला आपण पेरू ॲड करू शकतो, ड्रायफ्रूट्स ॲड करू शकतो, अजून ॲपल, संत्रा वगैरे ॲड करू शकतो. जेवढे काही फ्रूट्स आहेत सगळे ॲड करू शकतो आपण, तेव्हाही चांगलं लागतं. पण आपल्याकडे सध्या आता फ्रूट्स नाही आहेत, त्यामुळं थोडं ॲडजस्ट करून आपल्याला चालावं लागतं. आता फक्त आपल्याकडे फ्रूट्समध्ये पोमोग्रॅनेट आणि नारळच आहे, त्याच्यामुळं आपल्याकडं आत्ता जास्त इन्ग्रेडियंट्स नाहीत आणि ड्रायफ्रूट्स पण नाहीत. मी जे आणलेले खजूर वगैरे ते सगळे संपलेले आहेत, त्याच्यामुळं आपल्याला आता गप बसावं लागतं. हे असल्या ह्याच्यातच काम चालवून घ्यावं लागतं. काय करायचं, गरीबी हमने भी देखी है भैया. मग हे लगेच एका थोड्याशा बाउलमध्ये वगैरे डिशमध्ये काढून घ्यायचं आणि मस्तपैकी त्यात गार्निश करायचं पोमोग्रॅनेट आणि थोडासा नारळ. तर आधी मी ह्यात टाकणार सगळे मी सोललेले पोमोग्रॅनेट्सचे बी, आणि नंतर हे जे नारळ आहे हे काय आपल्याला कापून नाही टाकायचं, तर आपल्याला टाकायचं आहे खिसून. हा नारळ खिसून टाकायचा आपल्याला. तर तुम्ही त्यात जर घाण लागली असेल थोडीशी नारळ वगैरे ते धुवून घ्या. मी पण धुवून घेतले. घाण लागलेली म्हणजे ते जे असतं ना नारळाच्या वरती जो ते ह्याच्यासारखं काय म्हणतात बारकं बारके कण ते लागतात, ते काय खायला चांगलं लागत नाहीत. आणि तुम्हाला सांगतो ओट्समध्ये ते पडल्यानंतर त्याचा कलर ब्राऊन होतो. आणि दुसरी गोष्ट जी पोमोग्रॅनेट्सचे जे बारके बारके पांढरे कण जे असतात ना किंवा सोलताना आलेले ते पण दिसून ते पिवळे होऊन जातात आणि ते कडू लागतात, त्याच्यामुळं त्याची पण जास्त हे घ्या. तुम्हाला दाखवतो कोपऱ्यावर जे आहे बारकंसं ते, आणि बाकीचा तो थोडासा शिरा होता घरात, मग तो पण मी टाकला, चांगलं लागत नव्हतं म्हटल्यानंतर. शुगर फ्री आहे, जास्त शुगर नाही आहे आमच्या घरी, कोण जास्त शुगर खात नाही, म्हणून कमी शुगरमध्ये थोडासा शिरा घेतला आम्ही. आणि आता आपल्याला जायचं वाढीव. माया 50 रुपये काल दिले ते कोणापाशी? आधी पैसे मिसरी वाढीव चाललो घेऊन येतो आता. मला 50 रुपये आधी पैसे दिले तर मिसरीच्या पुढेची. बरोबर. आणि बाकीच आपला तर नारळ आण. नारळ कशाला? मिसरीला पडायचं. बरोबर. चा किती रुपयाची मिसरी आणायची? सापुडे आण. 6 पुढे बाकीच्याचं नारळ आणू आहे. बाकीचं 32 रुपयाचं आहे, चिकन दोन. हां काय केवढ्या नाही केवढ्या बाकीचं घेतो ना. बरोबर. तर आता जी तुम्ही आजी बघितली ती माझ्या पप्पांची आजी, म्हणजेच माझी पणजी. तर हिने आणायला लावलेल्या आपल्याला मिसऱ्या, आणि हिने अभिनानाकडं पैसे दिले पण अजून काय अभिनाना मिसरी घेऊन आले नाहीत, म्हणून ती वैतागली. आपल्याला जायचं आहे अभिनानाकडेच, काम होतं. वाढीव गेलो पण नाही अभिनाना तिथे येत नाही सुनाना, मग माघारी आलो. 1 hour later. नंतर तासाभराने सुनानाच फोन आला. नंतर आपल्याला जायचं होतं, एक काम होतं एका त्यांच्या जोडीदाराला सोडवायला पिरळ्याला. मग काय गाडी घेतली आणि 3 जण निघालो पिरळ्याला उन्हातानाचं त्या मित्राला सोडवायला. तर हे चाललो आहे आपण, हाय वावलचे नगर रोड. आणि ढग बघा कसले खुललेले, चांगला वेथर झालता, मस्तपैकी गाडी चालवत होतो मीच एकदम भारी वाटत होतं. पण त्याच्या मित्राला सोडून यायला खूप उशीर झाला. पण वेथर बघा काय व्ह्यू भेटला येताना बघायला, एकच नंबर, मूडच फ्रेश झाला. तर आता जायचं आपल्याला घरी, आणि इथून घरी जाऊन आपल्याला कनेरला पण जायचं आहे. तिथं त्यांचे मित्र भेटलेले, जोडीदार वगैरे भेटलेले आपले, त्याच्यामुळं आपल्याला खूप उशीर झाला तिथून निघायला. घरी यायला
अंधार पडलेला. ही दोघं इथं मोबाईल बघत बसलेली. आता इथून आपल्याला जायचं आहे कनेरीला हनुमानाचं मंदिर आहे. तिथं आपल्याला पाय पडायला जायचं. आज शनिवार आहे म्हणलं चला जाऊनच येऊ. आणि ही बघा लाईट कसली वेगळीच वाटते. आणि हा आपला शूटर बसलेला इथं मोबाईलवर एडिटिंग करत. आता निघालो आम्ही सगळे कनेरीला. फ्रेश झालो, तोंड हात पाय धुतले. आणि हा माझा मोबाईल आहे. तर हा ओप्पोचा मोबाईल आहे. आणि आता ज्यात ब्लॉग शूट करतो आहे हा सुन्नानाचा मोबाईल आहे 15 Pro. म्हणून व्हिडिओ क्वालिटी जरा तुम्हाला वेगळी वाटत असेल. घ्यावाच म्हणतो एक आपल्या व्लॉगिंगसाठी. तर घेऊयात लवकरात लवकर. तुम्ही 100 सबस्क्रायबर पूर्ण करा. आपण लवकरातच 100 सबस्क्रायबर नाही 1000 सबस्क्रायबर पूर्ण करा. आपण बॉक्स पॅक 16 Pro किंवा लेटेस्ट आलेला कोणताही मोबाईल घेऊ. मग आलो नंतर डायरेक्ट इथं कनेरीला. तर हे ते कनेरीचं मंदिर खूप सुप्रसिद्ध. लांबून माणसं इथं येतात शनिवारची. तर आता इथून आतमध्ये आलो. तिथं मंदिरापाशी तर काय आतमध्ये गेल्यानंतर गर्दी होती म्हणून व्लॉग तर काय शूट केला नाही हनुमानाचा. आणि मग ही ज्यांचं मंदिर आहे त्यांची इथं मूर्ती आहे. आणि इथूनच आत गेल्यानंतर एक महादेवाचंही मंदिर आहे. तर तिथून कनेरीतून आल्यानंतर मग आलो मी सुन्नानाची कटिंग करायला. म्हणजे नाही सुन्नानाची कटिंग करण्यासाठी ह्याच्यात आलो पार्लरमध्ये मेन्सच्या. मग ह्या भाऊची केस बघा. ह्या भाऊची केस बघितल्यानंतर माझ्या कुत्र्याची केस आठवली मला. पण जाऊ द्या काही विषय नाही. मग कटिंग केली आणि चाललो आता घरी. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ गाईज.